नमस्कार, मी ऋषिकेश तुम्हा सर्वांचं रशीज किचनमध्ये मनापासून स्वागत करतो। तर आज आपण बनवणार आहोत उपमा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तूप हलकं गरम झालं की त्यामध्ये 1 कप मैदा मिक्स करायचा आहे आणि दोन्हीही गरा चांगला भाजून घ्यायचा आहे। हा गरा उपम्यासाठी जास्त भाजायचा नाही, हलकासा भाजून घ्यायचा आहे। गरा भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत। शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। नंतर आता त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवे वाटाणे टाकायचे आहेत। हिरवे वाटाणे थोडेसे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लगेच कांदा आणि हिरवी मिरची ॲड करायची आहे। कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। याच्यामध्ये हलकीशी आपण कढीपत्ता ॲड करणार आहे। कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे। रवा मिसळल्यानंतर सर्व मिश्रण मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 कप पाणी ॲड करायचं आहे। पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही वाढवलं तरी चालेल। जेवढे पाणी वाढवाल तेवढे उपमा मऊसूद होऊन जातो। पाणी मिक्स केल्यानंतर सर्व मिश्रण परत एकदा परतून घ्यायचं आहे। पाच मिनिटं आपल्याला हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा परतून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपला उपमा तयार झालेला आहे। तयार झालेला उपमा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। नंतर याच्यावरती तळलेले शेंगदाणे आणि ओल्या खोबऱ्याचा खीस टाकून घेणार आहोत। तर आपला हा उपमा आता बनवून तयार झालेला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा आणि इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।